जय शिवराय शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे, तर याचे वितरणाची तारीख जी आहे तर ती आता फिक्स करण्यात आलेली आहे. तर किती तारखेला आपल्याला नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणार आहे हे जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मुख्यमंत्र्यांच्या अकाउंटवरती जे वृत्तपत्र आहे किंवा जे पेजेस आहेत त्यावरती जी काही माहिती आहे तर ती कालच अपडेट करण्यात आलेली आहे किंवा त्यांनी ट्विट करून सांगितलेलं देखील आहे. तर ते बघूयात. तर या ठिकाणी थोडक्यात जे वृत्तपत्र प्रसिद्धी आहे तर यामध्ये योजना कशा प्रकारे सुरू झालेली आहेत, किती हप्त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे जे आहेत तर ते येणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ पॉज करून देखील ही माहिती जी आहे तर ती वाचू शकतात. तर आज अखेरीस नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 5 हप्ते जे आहेत तर ते वितरित करण्यात आलेले आहेत. तर आपण बघू शकता या ठिकाणी याची देखील माहिती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर आता 6वा हप्ता जो आहे तर तो 6वा हप्ता कोणाला भेटणार आहे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची KYC कंप्लीट झालेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याचे PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जी KYC बाकी होती तर ती देखील कंप्लीट झालेली असायला हवी, कारण त्यानंतरच आता त्या शेतकऱ्यांना जे नमो शेतकरीचा 6वा हप्ता जो आहे तर तो भेटणार आहे. तर या योजनेअंतर्गत आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नमो शेतकरीच्या वेबसाईटवरती eKYCसाठी ऑप्शन आलेले आहेत. आपली eKYC कंप्लीट झालेली आहे का नाही हे तर हे बघून घ्या. तर आता ही संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर जो 6वा हप्ता आहे तर याची वितरणाची तारीख जी आहे तर ती बघूयात. तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या अकाउंटवरती ट्विट करून त्यांनी सांगितलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी 6व्या हप्त्याचे 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 6व्या हप्त्याचे हस्तांतरण उद्यापासून म्हणजेच आजपासून जे आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे नमो शेतकरीचा 2,000 रुपयाचा जो हप्ता आहे तर तो जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर हे या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत जे आहे तर ते संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो नमो शेतकरीचा हप्ता आहे 2,000चा तर तो जमा होणार आहे. तर अशा प्रकारची अपडेट होती मित्रांनो. तर आपण KYC केलेली आहे की नाही तरी बघून घ्या, तरच आपल्याला या हप्त्याचे जे लाभ आहे तर तो भेटणार आहे. धन्यवाद.